बरेचदा याचा उपाय आपल्याला काढता येते. जर मेडिसिननी काही प्रॉब्लेम असला तर फर्दर डॉक्टरकडे कन्सल्ट करून त्या मेडिसिन चेंज करता येईल. आहारामध्ये पालेभाज्या जास्तीत जास्त आणि कोमट पाणी त्यांना पिलं तर बरंचसं त्यांनी फायदा होईल. त्याचप्रकारे कसं होते की बरेचदा ओल्ड एजमध्ये बरेचसे रुग्ण किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना डिप्रेशनसुद्धा होते किंवा अँटीसायकोटिक ड्रग असते त्याचा परिणामीसुद्धा त्यांना बद्धकोष्ठता होते. तर त्यावेळीसुद्धा त्यांनी सायकॅट्रिस्टची कन्सल्ट करून त्या गोळ्या बदलून घ्याव्या. अशा प्रकारे त्यांची झोप पण होत नाही बरेचदा किंवा कमी झोप असल्यामुळे काय असतं की त्यांना मूव्हमेंट खूप करत नाही, फक्त पडून राहतात बेडवर. तर अशा सगळ्या कारणामुळे सुद्धा त्यांना बद्धकोष्ठता होते. त्यांनी वेळेवरच सगळ्या गोष्टीचं उपाय केलं तर या बद्धकोष्ठतेपासून सूट होऊ शकते. बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना काय सवय होते की बद्धकोष्ठता झाली की आपल्या मनानेच ते औषधं घेतात. कोणाला मेडिकलवर पाठवतात आणि पेट सपा, रोगदपा किंवा कायम चूर्ण अशा प्रकारचे चूर्ण ते घेतात. पण ॲक्च्युली त्या रुग्णांनी आपल्या मनाने हे चूर्ण न खाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एक्झॅक्ट कारण काय आहे ते बघूनच आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते.